काय सांगायचे काय करतो म्हणजे थांबलोय पण असं का भाई तुम्ही लोक ग्रुपमध्ये असे थांबले काय करू तू काय म्हणजे व्हिडिओ बंद कर पहिले व्हिडिओ का काढले सो गाईज आता आहे ना म्हणजे आम्ही एक चॅलेंज घेतलं होतं. या चॅलेंजमध्ये असं होतं की आम्हाला एका रँडम पर्सनसोबत स्वतः जाऊन बोलायचं होतं आणि मी हे चॅलेंज ह्या लोकांना एक्सप्लेन करून सांगतच होतो. आणि तेवढ्यात हे सर आहेत म्हणजे लॉयर आहे महेश नाईक. हां महेश नाईक हे लॉयर सर आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक शिवलकर. हां ओके शिवलकर. तर हे सर मला भेटले. यांनी खूप चांगलं काय काय मला सांगितलं आणि त्यांनी ॲप्रिशिएट केलं म्हणजे आणि खूप चांगला मोटिवेट वगैरे केलं. तर थँक्यू सर त्याबद्दल. थँक्यू. माझा नंबर घेऊन देऊ. एक मिनटं तुम्ही लोकांनी एक चॅलेंज दिलं होतं मला. तुमच्यातल्याच एकाने कोणतरी दिलं होतं की रँडम लोकांसोबत जाऊन डायरेक्ट ब्लॉगिंग स्टार्ट करायची त्यांची विदाऊट कन्सेंट घेता. तर एक काका येतात आपल्यासमोर ना. हॅलो मी ह्या आधी असं कधी केलं नव्हतं आणि मला चॅलेंज पण असं भेटलं आहे ना. आणि मी म्हटलं की यार मरून दे की आपण डायरेक्ट हे स्टार्ट करू वगैरे. आणि आता म्हणून मी ह्या लाईनला आलो. मला माहिती आहे ह्या लाईनला कोण ना कोणतरी आपल्याला चालताना वगैरे भेटणारच. म्हणून मी ते आले ह्या दोघांना घेऊन माझी सिक्युरिटी म्हणून. मला कोण हात नाही लावणार म्हणून मी आता ह्या दोघांना घेऊन आले. अजून एक येत आहे काका. त्यांना आपण हाय बोलून बघू. ते मला वाटत नाही ते रिप्लाय देतील ह्या गोष्टी. मला वाटत नाही त्यांच्याकडे कोण ते रिप्लाय देते म्हणून त्यांना बोललो नाही मी. तरी पण आपण पुढे ट्राय करू. आणि तसं बघायला गेलं ना तर आपलं चॅलेंज आहे ना ऑलमोस्ट कंप्लीट झालं. बिकॉज त्या बंद्याने असं नव्हतं सांगितलं की 10 बंद्यांसोबत बोल, एक बंद्यासोबत बोल. त्याने तर बोललेलं की कोणासोबत तरी जाऊन असं बोल. मग मी ऑलरेडी आता 2 जणांसोबत बोललो आहे. मग आपलं चॅलेंज कंप्लीट झालं आहे. पण तरी पण आपण ट्राय करू की अजून 8 जणांसोबत बोलूया म्हणजे 10 जण होतील कंप्लीट. आता आम्ही रोड चेंज करून ह्या साईडला आलो आहे बिकॉज इथे जास्त गर्दी दिसते. आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की इथे आज क्रिकेटच्या मॅच वगैरे म्हणून इथे जास्त गर्दी आहे. आणि लिटरली यार म्हणजे कोणासोबत बोलायला एवढी हिंमतच होत नाही. जर नॉर्मल ब्लॉगिंग करायची असते ना तर तेव्हा एक वेळ होऊन जातं. बट असं काहीतरी विदाऊट कॉन्सेंट जर असं म्हणजे विदाऊट कन्सेंट जर असं काय करायचं असेल ना तर इथे खूप इश्यू येतात भाई. आणि समजत नाही कोणासोबत बोलू तर कोणासोबत बोलू. हां आधीच आम्ही बघतोय आणि सगळी लोकं अशीच म्हणजे ना नॉर्मल बघत जातात म्हणजे आम्ही असं काहीतरी करतो वगैरे म्हणून. आणि मी मुद्दाम म्हणून लोकांमध्ये कॅमेरा वगैरे ऑन करतोय बिकॉज आहे ना हे मम्मीला लॉक पाठव ना तुझ्या लिंक डायरेक्ट सिक्रेटली सेंड करीन मी. सांगेन काकी बघा कसा पोरगा शिव्या देतो तुमचा. हां नाही शिव्या वगैरे नाही दिला काकी बोलतो सॉरी. शिव्या वगैरे नाही दिला. अनफिल्टर्ड ब्लॉग आहे एकदम. अनफिल्टर नाही सॉरी फिल्टर्ड ब्लॉग आहे म्हणजे एडिट वगैरे आम्ही सगळं करूनच एकदम देऊ. फक्त मला समजत नाही की भाई ज्या बंद्याने ती कमेंट केली ना की म्हणजे त्या लोकांसोबत जाऊन ब्लॉगिंग कर त्यांच्यासोबत बोलू काय मी. मला तेच समजत नाही आहे. बोलेन मी पण काय बोलू तेच समजत नाही ना. आणि आता म्हणजे आता एवढी लोकं आपल्या समोरून वगैरे राहतात पण घंटा समजत नाही आम्ही कोणासोबत बोलू तर बोलू काय. त्याच गोष्टीबद्दल आम्ही विचार करतो. तेवढ्या ते एक सर होते लॉयर होते म्हणजे ते स्वतःहून आमच्यासोबत बोलत म्हणजे माझ्यासोबत बोलत होते. तिथे त्यांनी एकदम वेगळंच एकदम खुश झालेलो. आता आपण बघू इथे आपल्याला कोण पुढे भेटतं आहे वगैरे का. आणि मी या दोघांना म्हणून घेऊन आलो आहे माझी सिक्युरिटी म्हणून. Z+ सिक्युरिटी. मला मारायच्या आधी कोण नाही मला मारायच्या आधी कोणतरी ह्यांनाच मारणार ती वेगळी गोष्ट. बट तरी पण सिक्युरिटी म्हणून मी एक ह्यांना घेऊन आलो आहे. तर आता आपण बघा आपण इथे आलो आहे कॅपजेमिनीच्या एक्झॅक्ट समोर पोहोचलो आहे. इथे आपण पूर्ण ब्लॉग वगैरे कंटिन्यू करू. इथे आपण पूर्ण ब्लॉग वगैरे कंटिन्यू करू. लिटरली आता मी ओळखीचा नव्हता. तो असाच बोलतो तर मी पण बघितलं आणि मी स्माईल देतो आहे. तिकडे मला काहीतरी कॉन्टेंट होता रे. एक मिनटं मला ना लिटरली मार खायची कामं वाटते ती पण तरी पण चॅलेंज म्हटल्यावर कंप्लीट तर करणारच आहे. बघितलं ते काका हां ना ते असे बघत गेले ना. एक मिनटं त्यानंतर काहीतरी एक्स्ट्रीम लेवलचं काहीतरी करायचं तर आहे. आणि ह्या लोकांचे चेहरे तुम्ही आधीच बघितलेत. नाही तर मी काय असं विचार केला होता माहिती आहे का की ह्या दोघांना स्ट्रेंजर म्हणून दाखवून देणार आणि ब्लॉग संपवून टाकणार. पण तरी पण आपण ट्राय करू पुढेपर्यंत जाऊ आपण. आज आहे ना रविवार आहे ना म्हणून आज एवढी लोकं भेटत नाहीत आम्हाला. नाही तर नॉर्मली आम्ही असे नॉर्मल डेला आलो ना तिथे कशा कंपनीज आहेत ना 2. ही एक कंपनी ही दुसरी एक कंपनी. तरी ते आम्हाला कोण ना कोणतरी ना असं म्हणजे भेटून जातं की जे लोक बोलायला वगैरे तयार असतात. त्या साईडला शॉप वगैरे बंद येते ना तर तिथे काहीतरी केलं असं ना त्या लाईनला शॉप वगैरे सगळे बंद असणार. एक मिनट आता गाईज इथे ना पूर्ण एक असा ग्रुप दिसतोय. मला त्या ग्रुपची मजा घ्यावीशी वाटत नाही आहे. बट तरी पण सगळ्या लोकांनी जर माझा हात साफ केला सगळे चाप लावते तर सगळे लोक आमच्याकडेच बघतात. मला वाटतं की त्यांच्यावर काहीतरी बोललं पाहिजे मग 1 मिनिट तरी आपण बोलून बघू. तुम्ही पण आणि ही सिक्युरिटी कोणाला ही त्यांच्यासमोर पूर्ण फेल आहे. ती रिअल एकदम ती वाली एकदम रिअल आहे. त्यांच्यासमोर किंवा फालतूगिरी नको.
आता नाही पण काही ना लिटरली आम्हाला माहिती आहे काही लोक ना आमच्याकडे मागे होऊन बघतायत, पण ते आता आम्हाला तसं समजणार नाही कोण कोण बघताय म्हणे ना. हे ब्लॉगची क्लिप जेव्हा कट करून मी बघेन तेव्हा आम्हाला समजणार, आणि त्यांच्यावर इतका भारी फोकस आम्ही लावणार आहे ना, चालू आहे. हात दुखायला लागला काय, हात दुखायला लागला. 2च लोकांसोबत फक्त बोललो यार, काय झालं आहे भाई, सोशल एन्झायटी वगैरे गेली पाहिजे. एक काम करूया का आपण की ना पब्लिकमध्ये जाऊन काहीतरी वियर्ड करायचं, म्हणजे जोरात बोंबला मिळायचं. नको नको करू हाकलतील. नाही पण हा व्हिडिओ जर अपलोड झाला ना तर या व्हिडिओला आहे ना पहिल्याच दिवसात भाई 1 मिलियन क्रॉस होतील, पण इफ झालेच तर. तरी पण काही मला बोलायचं तर आहे, पण कोणतरी चांगलं भेटत नाही यार बोलायला. ज्यांच्याकडे म्हणजे ना लिटरली माझ्या ज्यांच्याकडे लक्षात येते सगळे रागेटच दिसत, म्हणून कोणासोबत बोलायची हिंमतच होत नाही माझी. इथे एक काका आहेत पण ते पण बिझी आहेत बीच. कोणासोबत बोलू समजत नाही आहे. आज संडे मधलं पूर्ण रोड खाली आहे यार. कोणासोबत बोलायचं? हा समोर ना, अरे वा कॉट इन 4K बघा, चुकलेत ते. गाईज हा ब्लॉग आहे ना म्हणजे पूर्ण रँडम चालतोय, जसं की लाईव्ह स्ट्रीम असेल ना तशी. आता ह्याच्यातले काही कुठले पार्ट कट करायचे कुठले नाही करायचे ते माझं मला माहिती आहे. भैया हे ब्लॉग बनायला आता हॅलो बोला नाही तर. हॅलो सोशल एन्जॉयची नावाची आमच्याकडे कुठली गोष्टच नाही आहे. असंच मी रँडम तुमच्याकडे बघितलं आणि माझ्या डोक्यात आलं की यार त्यांना हाक मारू आपण. बघितलं गाईज, बघितलं आई शपथ. पब्लिक तर पूर्ण सपोर्ट तर करते यार, मजा येते भाई असं पब्लिकमध्ये ब्लॉग शूट करता. हां, आणि त्यांनी जी रेव केली आहे ना एकदम प्रॉपर साईडला आलं भारी तर वाटतं आहे एकदम इथे. आणि एकदम असे मुलं असतात ना एकदम कूल असतात माहिती आहे का, ह्यांच्यासोबत तू चॅलेंज करशील ना तर ते एकदम असं नीट राहतात. पण मजा तर येते काय, ते चॅलेंज करण्याची मजा तर पूर्ण येते. तर हात जर तर दुखायला लागला यार. आता बघा हे पण मागे येऊन बघणार, बघ हे पण मागे येऊन बघणार. बोललो ना भाई असं म्हणजे ना पानटपरी बाजूलाच येणार आहे म्हणून. अरे असं म्हणजे कोण ऑलरेडी आपल्याकडे बघत असतील ना त्यांच्यासोबत बोलणं इझी होतं की दादा अरे मी बोलतोय काहीतरी बोल ब्लॉगमध्ये असं काहीतरी. ठीक आहे हां पण ठीक आहे, पण तेवढं पण चाललंय. अरे तू रँडमली बोलतोस ना कोणासोबत तरी, मग ते पण ठीक आहे, पण तरी पण मजा येते अरे ब्लॉगमध्ये. पुढे आहे ना तुम्ही लोक कुठे काय बोलता तरी मागच्या मागे. तूच होता ना रे आपण त्याला त्या दिवशी. मी ती क्लिप बघितली रे. हां मी ते धुरीचा मस्त आवाज येतोय, धुरीचा मस्त आवाज येतोय आणि मी ना असं हात फिरवत जातोय. हा मजाला कान कर. त्या व्हिडिओमध्ये एवढ्या जोरात आवाज आलाय ना आणि मी हसलोय ते पण ऐकायला त्याच्यामध्ये. लिटरली यार कोणासोबत बोलू काय समजत नाही. ह्या बिल्डिंगमध्ये पण कोणतरी एक युट्यूबर राहते आय थिंक. तो बघा ही वाली बिल्डिंग आहे ती, तुम्हाला माहिती असेल वगैरे माहिती नाही, पण मला इकडे हां ना. ह्या दोघांना मी ओळखत पण नव्हतो, पण माझं म्हणजे माझे सबस्क्रायबर येते. एक दिवशी माझे यूट्यूब शॉर्ट्स वगैरे बघितले होते दोघांनी, आणि दोघं एवढे पागल झाले की एक दिवशी मला बोलले यार मला तुमच्या बिल्डिंगमध्ये काहीतरी तुझ्यासोबत खेळायला यायचं आणि ब्लॉग शूट करायचा. मग म्हटलं ठीक आहे. त्या दिवशी फर्स्ट टाईम यांना मी ब्लॉगमध्ये घेतलं वगैरे. त्यानंतर आता हे दोघं एवढे पागल झाले. मी फक्त एक स्टोरी टाकली होती की आज मला ब्लॉग शूट करायचा, आणि हे बघा हे दोघं इकडे हजर झाले. दोघं बिचारे कामावर सोडून आले एकदम. काय माझी काय कुठे चालतंय? अच्छा अच्छा, मग असे चालत पण चप्पल कुठे? चप्पल कुठली असते? अरे मग दगड नाही लागत? हां 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 ठीक आहे चालेल चालेल. ए ऐक ना मानस, किती झाले रे? 1 2 3 4 5 झाले असेल ना? काय माहिती नाही, मलाच माहिती नाही. गाडीवाल्यांना नाही पकडू शकत म्हणजे त्यांना पकडायचं का? त्यांना पकडायचं का त्यांना? भाई तसं पकडायचं तसं नाही रे, म्हणजे त्या लोकांना पण आपण ह्याच्यामध्ये कंडक्ट करायचं का? त्या आजी भेटल्या मला तर यार ठीक आहे ह्यांच्यासोबत बोलू वगैरे त्यांच्यासोबत. आणि त्या अरे यार म्हणजे लिटरली त्यांनी इतकं भारी केलं ना, सगळ्यात पहिले त्यांनी पदर डोक्यावर घेतला ते का, म्हणजे अजून पण ती संस्कृती वगैरे ते जपणं म्हणतात ना ते तसं अजून पण चालू आहे. वापस जायचं का? पागलच का? चॅलेंज कम्प्लीट झाल्याशिवाय आज घरी नाही जायचं आहे मला. बिकॉज आपल्या इंडियामध्ये कधी कधी सीन असे असतात ना की ब्लॉग चालू झालं म्हटलं रे ना
कोण ना कोणतरी कुठून ना कुठून तरी स्वतःची कलाकारी दाखवतं, स्वतः किती मोठे आर्टिस्ट आहेत ते दाखवून देतात. म्हणजे असे कुत्र्याचा आवाज काढला, मांजरीचा काढला, म्हणजे सिविक सेन्स नसल्यासारखं एकदम वागत होतं. पण ठीक आहे, तरी पण काय लोक एकदम चांगले इंटरॅक्ट करतात. आता मग अशी ते बायकर्सवर म्हणजे मुलं होते, बायकर्स होते, त्या लोकांनी खूप चांगलं इंटरॅक्ट केलं होतं. तसं खूप चांगलं वाटतं केलं तर. आता ऑलमोस्ट 4-5 लोक तरी झालीच आहेत. म्हणजे बघा, सगळ्यात पहिले एक आजोबा भेटले, त्यानंतर एक काका भेटले, त्यानंतर एक काका भेटले, त्यानंतर एक आजी भेटली, त्यानंतर काही बायकर्स मुलं भेटली. आणि त्या मुलांनी स्टार्टिंगला म्हणजे मला बघितलं, नोटीस वगैरे गेल्यानंतर त्यांनी ब्लॉगमध्ये हात वगैरे दाखवला. त्यानंतर त्यांनी माझ्याकडनं थोड्या वेळानंतर ते लोक मला भेटले एका जागेवर. तिकडनं त्यांनी माझं चॅनल घेतलं, माझं चॅनल सबस्क्राईब केलं. तर ते झाले 5. त्यानंतर आता एक असं गाडीवर नॉर्मली एक दादा होता, जे बोलत होता, तो हाय बोलला. मग झालं ते पण असं नको रे, हातावर चापटावेल इथे जाऊन. जे लोक एरली राहतात त्यांना समजलं असेल आम्ही कुठे आलो ते. तर ठीक आहे, आपण पुढचं राहिलेलं चॅलेंज कंटिन्यू करू. तसं पण चॅलेंज ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे, तरी पण मी थांबलो आहे बिकॉज मला म्हणजे मी एक टार्गेट एम सेट केला आहे. तर तेवढा झाला किंवा मी घरी निघेन डायरेक्ट. आता आम्ही एवढे फिरून एका जागेवर आलो आणि तिथे आम्हाला एवढी भारी बाईक दिसली ना, म्हणजे BMW ची. एक्सक्यूज मी दादा, आपली बाईक खूप मस्त आहे. थँक्यू. तुम्ही व्लॉगमध्ये आहात आमच्या, हाय बोला इथे. हे दादांची बाईक एकदम भारी बाईक आहे. चल आपण हर्ष तारी ब्लॉग्स म्हणजे छोटंच आहे चॅनल, आता स्टार्ट केलं आहे, बट तरी पण वर्क करतो आहे. आता आम्ही इथे रील शूट वगैरे केले. त्यानंतर आम्ही घरी ते काही 4 लोक तर बसलेले. तुमच्या लोकांचं काय काम म्हणजे थांबलोय आपण असं का भाई, तुम्ही लोक ग्रुपमध्ये असे थांबले, काय करू तो काय म्हणजे व्हिडिओ बंद कर, पहिले व्हिडिओ का अरे भाई, अरे भाई पहिले व्हिडिओ बंद कर. सो गाईज, हे दादा लोक जे आहेत चारी पण, यांची आणि माझी ओळख आता तिथे झाले व्हिडिओ शूट करायच्या टाईमलाच. तर त्यांनी म्हणजे काय असं चुकीचं केलं नाही आमच्यासोबत, फक्त असं की आमचा कॉन्टेंटच असं होता. बाकी मनाने खरंच खूप चांगले होते आणि मला कंटेंट पुढे शूट करायचं आहे. तर मी यांना पूर्ण हेल्प करणार आहे मनापासून आणि मनापासून. चांगलं करतोय तू, असंच करत जा, आम्ही सपोर्ट करू. सपोर्ट पाहिजे, आम्ही आपल्या मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं ते. पहिला फॉलो आमचा असणार. ऐक माझा, आम्ही तुला सपोर्ट करणार. आणि कसं आहे माहिती आहे, मराठी माणसं आपले माणसं पुढे असले पाहिजे, पुढं असले पाहिजे सगळ्या कसं आहे माहिती आहे मी फक्त एक गोष्ट सांगतो, जर आज मी उद्या कुठल्या जागे लेवलवर असेल, इकडून इकडे असेल, तरी पण तुम्हाला विचारणार नाही, कारण तुमची आणि माझी कुठली ओळख नव्हती. इकडे एक मिनिट चालूच ठेव. गाईज, ह्यांची आणि माझी कुठलीच ओळख नव्हती. आम्ही तिकडनं रील वगैरे शूट करून होतो. दादांनी आम्हाला हाक, मला दादांचं एक वेगळ्या रीलसाठी काम होतं, ते आमच्याकडून होत नव्हतं. पण दादांनी तेव्हा मला विचारलं की तुम्ही करताय काय. तर आम्ही तेव्हा सांगितलं की आमची अशी एक कॉन्सेप्ट आहे व्हिडिओची. त्यामध्ये या 4 पण दादाने आम्हाला पूर्ण हेल्प केली ना. आमच्या ओळखीचे होते दादा, किंवा ह्यांनी पण असं म्हटलं ना की अरे यार हा काय, आम्ही ह्याच्यासाठी काम मदत करू वगैरे. दादाने पूर्ण चांगल्या मनाने आम्हाला मदत केली की महाराष्ट्रातली पण पोरं खूप पुढे गेली पाहिजे. आणि खरंच याने खूप चांगली मदत केली. मला खरंच खूप चांगलं वाटलं की ह्यांच्यासारखी मुलं पण खूप आहेत. कारण सोशल मीडियावर तुम्ही असं बघत असाल की मुलं फक्त वाईट आहेत. तर तुम्ही ही साईड पण बघा की मुलं चांगली आहेत आणि ती पण कशी आहेत चांगली, ती पण तुम्ही बघू शकता. आणि एकदम काही मनापासून चांगली गोष्ट आहे. असा हे करतोय आम्ही, अजून सपोर्ट करू. तू चांगला पुढे जा, चांगला कॉन्टेंट काढ वगैरे सगळं कर. आम्हाला सपोर्ट आहे तुझा. आपण सपोर्ट करणार तेव्हा आणि तुमचे आता व्हिडिओ काढत जा, मागं हटू नको. भाऊ तुझी आयडी करा, आम्ही तुझ्या आयडीला फॉलो वगैरे सपोर्ट वगैरे. आणि ना यापुढे जर तुम्हाला कधी भेटेल म्हणजे तर मी जास्त कधी येत नाही. तू राहतो मध्ये? मी विटाळत राहतो. अच्छा, विटाळत राहतो. रामनगर. हा, मग रामनगरला कधी आलो ना जास्त, एकदा दोनदा राहतो. अरे तू व्हिडिओ काढत राहा, हार नको मानू. हार नाही माना. तुमच्यासारखी भाऊ भेटते ना, मग काय हे नाही असं विचार करू नको. तुमच्यासारखे माणसं भेटले की कधी थांबणार नाही. मला मोटिवेशन भेटतं म्हणजे तुमच्यासारखी अशी माणसं भेटली ना की असं वाटतं नाही यार तू पुढं जा. तू मराठी माणूस पुढं जा. असं वाय करायची, बोलायचं, बिंदा जायचं, नंतर बोलायचं मी असं असं करतो, मी हे ते करतो, कॉन्टेंट करत राहायचं. हा, आणि तू चांगलं काम करतो, असं काय वाईट नाही करत आहे. सगळ्या तर तिला गोष्टी- तिथं कोणी तू नडलं तर दारू आपण त्याला पित नडू नाही. शकतो बिंदास. हा बाई, आपण पिऊन वगैरे काय गोष्टी करतो त्याबद्दल आपल्या माइंड नाही पडतायत मध्ये. पण तू चांगल्या गोष्ट करतोय, प्रबोधनाचं काम करतोय, म्हणजे चांगल्या गोष्टींचं काम करतोय, तर तुला नक्कीच सपोर्ट सगळीकडनं भेटणार. रिअल आहे ना. जरी त्या आम्ही गोष्टी. उभारलो तरी आमच्या मागे 10 पण येणार, पण तुझ्या सपोर्टसाठी उभारणार. तू काय करायचं फक्त एवढं कॉन्टेंट काढायचं, रिअल काय दिसते ते सगळं दाखवायचं. फेक काय दाखवायचं नाही. हा बस, बस. फेक काय दाखवायची गरज नाही. पहिले गरज होती ते दाखवायची, पण आता फेक दाखवायची गरज नाही. जे रिअल दाखवू तेच आपल्याला समोर दिसलं ना
भाई ऑटोमॅटिक आपलं फेक दाखवायचं असतं. मी आता तुम्हाला स्वतः येऊन बोललो असतं की तुम्ही हा, माझा video नाही, नाही, बघा. ते तुझं पण दिसलं म्हणून real आता काय आम्ही होतं तुला की बोललो. तुम्ही स्वतः आलेत बाई, हा. हे रिअल असताना कशाला कोण फेक दाखवलं असंच भाई तुम्ही हे गोष्ट दाखवून जी गोष्टीला असं आवडतं क्रिकेट लोकांना हा स्क्रिप्टेड नाही स्क्रिप्टेड गोष्टी तर स्क्रिप्टेडला व्हॅल्यू नाही. आता स्क्रिप्टेड मला तुमचं कॅरेक्टर समजलं नसतं कारण मी स्वतः तुमच्याकडे बोलतो तुम्ही स्वतः येऊन असंच बोलले. मला एक चांगलं वाटलं की तुम्ही जसं मला चॅलेंज भेटलं होतं त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने मी चॅलेंज एंड केलेलं आहे. मला फक्त एका माणसासोबत बोलण्यासाठी आय थिंक तो चॅलेंज भेटलं होतं बट मी 10 माणसांसोबत तरी बोललो आहे आणि आपलं चॅलेंज खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे कंप्लीट झालं आहे. आणि लिटरली मला आज इतके चांगले माणसं भेटलेत म्हणजे ह्या पूर्ण जर्नीमध्ये. तुम्ही लास्ट तो ग्रुप बघितला असेल त्या लोकांनी पण मला खूप मस्त सपोर्ट केला. ते मला डायरेक्ट बोलले की तू आमच्या एरियामध्ये जेव्हा येशील तेव्हा बिंदास तू वगैरे ब्लॉग वगैरे शूट कर वगैरे आमच्यासोबत कॉन्टॅक्ट शूट कर आणि मला पण आवडेल आणि त्यांना पण आवडेल माझ्यासोबत हे सगळं करायला. सो म्हणजे तुम्ही असंच मला चॅलेंज काय काहीतरी देत राहा. मी ते असेच कंप्लीट करेन आणि हे माझं फर्स्ट चॅलेंज आहे जे मी लोकांमध्ये जाऊन कंप्लीट केलं आणि ते खूप चांगलं वाटलं मला. सो ह्या लोकांना सगळ्यात पहिला मी थँक्यू बोलतो बिकॉज हे लोक आले माझ्यासाठी. थँक्यू सो मच दोघांना पण. सो आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.